मुलुंड हिल्सला जायला मी बहुतेक करून ठाण्यावरून श्री अय्यप्पा मंदिर श्रीनगर येथे आहे. तर ह्या पायऱ्या चढून आपण उजव्या बाजूने आणखी थोड्या पायऱ्या आहेत आणि पुढे गेल्यानंतर एक शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर एक 2-4 पायऱ्या आहेत, तुम्हाला दिसतीलच डाव्या बाजूने मंदिराच्या. त्या पुढे आपण चढून गेल्या की मंदिराच्या मागच्या बाजूने आपण जाणार आहोत. मंदिराच्या मागच्या बाजूने आपण छोटीशी पायवाट आहे. या पायवाटेने आपण खाली उतरणार आहोत आणि या पायऱ्या उतरल्यानंतर ही पायवाट पुढे आपण जंगलाच्या मागच्या बाजूने आपल्याला दिसणार आहे. एक छानसं आपल्याला दृश्य दिसेल. तर ही काही मंडळी मुलुंड ते ठाणे तसं पाहिलं तर हा डोंगराच्या पायथ्याशी जंगलाचा परिसरच आहे. तर डोंगर माथ्यावर जायला तसं पाहिलं तर 2-3 मार्ग आहेत. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या मार्गाने जातो, तर आज आम्ही ह्या मार्गाने जाणार आहोत. तर पुढे तुम्हाला दिसेलच. जरा पुढे पावसात जुलैनंतर इथे तुम्हाला छोटे धबधबे दिसतील, पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतील. तर आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करत आहोत. साहजिकच सुरुवातीला कठीणच वाटतं चढताना, पण एकदा सवय झाली की मजा पण येते चढायला. आणि एकदा डोंगर माथ्यावर चढलं की आपल्याला एक छानसा असा आनंद मिळतो आणि मन पण प्रसन्न वाटते. तर हे एक अप्रतिम आणि सुंदर असं तलावाचं दृश्य आपण बघतो आणि हे दृश्य बघूनच आपला जो काही थकवा असतो ना, तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि नवीन ऊर्जाच मिळते. तर मग या तलावाच्या दिशेनेच आपण पुढे सरळ चालत जाणार आहोत. हाच सरळ मार्ग डोंगर माथ्यावरून आपण मुलुंड हिल्सच्या दिशेने जाणार आहोत. तुम्हाला पुढे गेल्यावर एक डोंगर दिसेल, गर्द हिरवागार, आणि तेच मुलुंड हिल्स आहे. आपण बघूयाच पुढे. ते बघा, तुम्हाला एक गर्द हिरवागार डोंगर दिसत आहे, ते मुलुंड हिल्स. तर तिथे आपल्याला ह्याच पायवाटेने पुढे चालत जायचं. वाटेवरती आपल्या एक छान एक नैसर्गिक आविष्कार बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. हा पूर्ण उजव्या बाजूचा रस्ता तलावाच्या दिशेने आपल्याला दिसणार आहे. अरे वा, हा बघा खेकडा आणि डोंगरावर चला, ह्याच वाटेने आपल्याला पुढे चालतच राहायचं आहे. हे एक झाड इतकं छान, त्याला बहर पालवी आहे आणि ही पालवी तुम्ही बघाल तर पोपटी आणि गुलाबी एक छान झाडाला लकाकी दिसत आहे.
असं एक छान अनुभव घेत आपण पुढे पुढे चालत राहू. तर आपण आता बिहारच्या दिशेने पुढे मार्ग आपला पुढे पुढे जात आहे. तर आपल्याला थोड्याच वेळात बिहारचं एक सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. असंच पुढे जात जात आपल्याला बिहार लेकचं एक सुंदर दृश्य दिसणार आहे. तर आपण पाहतच असाल, उजव्या बाजूला तुलसी आणि डाव्या बाजूला बिहार लेक. चला तर पुढे जाता जाता आपल्याला एक सुंदरसे एक नाजूक फूल दिसत आहे. पुढे आपल्याला बिहार लेक दिसत आहे. आज हवा ढगाळ आहे त्यामुळे दृश्य थोडं क्लिअर नाही आहे. अप्रतिम.